मी जास्तीच बोलणार नाही. मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं. मी हटणार नाही हे तुम्हाला शब्द दिलेला आहे, त्यात मी मागे सरकणार नाही. पण एक सांगतो, तुमच्या गोताळ्यात पहिल्यांदाच बसलो हो मी. अरलंच खेसा खेशी तुमच्या, आमचं राहिलं बाजूला. लय अवघड कच काय इकडे. अण्णा तर बोलता बोलता म्हणले तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करते. पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लावित होतो मी कचाकच. मी मोजीत फिजित नसतो आणि मी काही समजित बी नाही आणला. मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही, मग तो किती जागीरदाराच्या अवलाद असू दे. आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी एक याच्यात की तुम्ही नाव घेत नाहीत. मी काही जण म्हणले हे लढत नाही. तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही? कुठं बैठका घेता आणि कसल्या घेता आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा? ते सुरेश दस अन्नाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला. मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो, एवढंच बोलणार आहे मी, याच्या पुढचं बोलणार नाही. जो आमदार, जो खासदार, जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग तो भाजपचा असू द्या, नाही तर काँग्रेसचा असू द्या, नाही तर बेसरमाचा असू द्या, नाही तर शिवसेनेचा असू द्या, त्याच्या बाजूने ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभा राहायचं. मग तो कोणाचा असू द्या. आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू. प्रकाश दादा सुद्धा बोलले का नाही? संदीप भैया बोलले, परत ते विजय पंडित ते बोलले. आज गैरहजर आहेत का नो? पण समजा बोलले ना, पण बोलले ना हे सांगतोय मी. खासदार बोलले, मग पक्षाचं कोणच्या पण असू द्या, मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, त्याच्या पाठी